मित्रांनो, तुम्हीही जर 2026 मध्ये सीईटी देणार असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण सीईटी सेलने हॉल तिकीटविषयी यावर्षी नवीनच नियम काढलेला आहे. त्यानुसार सीईटी सेल तुम्हाला 2 टप्प्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट आणि तुमचं एक्झामिनेशन सेंटरविषयी माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे ती प्रोसेस? कशा पद्धतीने तुम्ही तुमचे हॉल तिकीट मिळवू शकता? कशा पद्धतीने तुमचं एक्झाम सेंटर तुम्हाला समजेल? या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा रेकॉर्डेड क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, उर्वरित वेळेमध्ये लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन घेतली जाईल. तुम्हाला अभ्यासासाठी गरजेच्या असणाऱ्या शॉर्ट नोट्स दिल्या जातील. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे दिले जातील. त्यानंतर 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड असतील आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा इथे दिले जाणार आहेत. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि या कमी वेळेमध्ये या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात की सीईटी सेलने कशा पद्धतीने हे नोटिफिकेशन दिलं आहे आणि त्या नोटिफिकेशन मधून आपण काय एक्सपेक्ट करू शकतो. इथे सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर ऑल सीईटीज नोट डाउनलोडिंग ऑफ सीईटी 2026 हॉल तिकीट या नोटीसवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दिसतंय की 17 तारखेची ही नोटीस आहे आणि त्याच्यामध्ये 24 मार्च ते 16 मे पर्यंत वेगवेगळ्या कोर्सेससाठी सीईटी सेल एक्झाम घेणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, फायनल एक्झामिनेशन शेड्यूल जे आहे ते सीईटी सेलने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. तर हे नोटिफिकेशन आपण पाहू शकतो. यामध्ये सीईटी सेलने नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या तारखा फायनल केल्या होत्या त्याच तारखा अजून तरी ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला या 2 दिवसामध्ये कुठल्याही एका सेशनमध्ये तुमच्या एक्झामिनेशन सेंटरवरती जाऊन एक्झाम द्यायची आहे. आता नोटीस आपण पुढे पाहूयात. हे एक्झामिनेशन शेड्यूल आपण पाहिलं. Following the announcement of the examination date, the provisional hall ticket, that is exam city, and intimation slip is being released by CET cell. This document will contain information regarding the city in which the candidate's examination center will be located. थोडक्यात तुम्हाला सुरुवातीला हॉल तिकीट न देता एक प्रोव्हिजनल हॉल तिकीट दिलं जाईल, ज्याच्यामध्ये तुमची एक्झामची सिटी आणि त्या सिटीची इंटिमेशन स्लिप तुम्हाला दिली जाणार आहे. मग त्यामध्ये तुमच्या एक्झामच्या सेंटर विषयी फक्त सीईटी सेल माहिती देणार आहे. Candidates are advised to note that the exam city intimation slip is a preliminary document intended only to inform candidate about the city of their examination center. The final admit card will be made available in the candidate login approximately 3 or 4 days prior to the respective CET examination date. तर थोडक्यात ही जी एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप आहे ही फक्त एक प्रिलिमिनरी डॉक्युमेंट तुम्हाला देण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या एक्झामिनेशन सेंटरची फक्त सिटी तुम्हाला सुरुवातीला देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला फायनल ऍडमिट कार्ड जे दिलं जाईल ते परीक्षेपूर्वी 3 ते 4 दिवस दिलं जाणार आहे. म्हणजे तुमची जी एक्झाम डेट आहे त्यापूर्वी 3 ते 4 दिवस फक्त तुम्हाला तुमचं फायनल ऍडमिट कार्ड मिळणार आहे. सध्या फक्त तुम्हाला तुमची सिटी सांगितली जाणार आहे, ज्या सिटीमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. So all candidates are required to verify their examination center details including district and taluka and download their final admit card, which will be made available at least 4 days prior to the CET examination from the candidates login. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे सांगितलंय की तुमची सिटी तुम्ही पहिले व्हेरीफाय करून घ्या, डिस्ट्रिक्ट तालुका व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर फायनल ऍडमिट कार्ड जे असेल तुम्हाला परीक्षेपूर्वी फक्त 4 दिवस देण्यात येणार आहे. त्यामुळे आत्ता सध्या तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऍडमिट कार्ड दिलं जाणार नाहीये. आत्ता फक्त तुम्हाला तुमची एक्झामिनेशनची सिटी दिली जाणार आहे. त्यानंतर ज्या वेळेस तुमची परीक्षा असेल तर परीक्षेपूर्वी फक्त 4 दिवस मॅक्सिमम तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड मिळणार आहे आणि ते जर ऍडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल वरती गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्डने लॉग इन करायचंय. मग तिथे लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल. हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड गेट हॉल तिकीट हा ऑप्शन इथे एनेबल झालेला आहे. त्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा कोर्स इथे रिफ्लेक्ट होईल. मग त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट परीक्षेपूर्वी फक्त 4 दिवस डाउनलोड करू शकता. त्यापूर्वी तुम्हाला फक्त इंटिमेशन स्लिप देण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची फक्त सिटी असणार आहे. त्या पलीकडे तुम्हाला कुठलीही माहिती सीईटी सेल देणार नाहीये.
आता विद्यार्थी मित्रांनो, कसल्याही प्रकारची घाई करायची नाहीये, कसलाही टेन्शन घ्यायचं नाहीये. ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्यापूर्वी फक्त 4 दिवस तुम्हाला तुमचं हॉल तिकीट दिलं जाईल. त्यापूर्वी तुम्हाला फक्त सिटी सांगितली जाणार आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. आता ही सिटीची जी इंटिमेशन स्लिप आहे ती 2 ते 3 दिवसामध्ये सीईटी सेल रिलीज करेल आणि तुम्हाला तुमची एक्झामिनेशनची सिटी समजेल. आता मित्रांनो, राहिला विषय 3 इयर LLB जी आहे ती एक्सटेंड होण्याचा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की 1 आणि 2 एप्रिलला 3 इयर LLB सीईटीच्या दिवशीच काही विद्यार्थ्यांचे फायनल इयरचे पेपर आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांपुढे प्रश्न पडलेला आहे, आता फायनल इयरचा पेपर द्यायचा की सीईटी द्यायची. तर अशा केसमध्ये तुम्ही सरळ सरळ इथे हेल्प डेस्कला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हेल्प डेस्कला कॉन्टॅक्ट केला तरच सीईटी मध्ये काही चेंजेस होऊ शकतात. डेट्स ज्या आहेत त्या एक्सटेंड होऊ शकतात. जर तुम्ही काही कॉन्टॅक्ट केलाच नाही तर सीईटी सेलवाले सीईटी आहे त्या वेळेतच घेतील. त्यामुळे त्यासाठी इथे तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत. या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ईमेल ID सुद्धा इथे दिलेला आहे सीईटी सेलचा. त्याच्यावरती तुम्ही मेल करू शकता किंवा तुम्ही तुमचं तिकीट सुद्धा इथे जनरेट करू शकता. त्यासाठी ओपन अ न्यू तिकीट वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा जो इश्यू आहे तो तुम्ही इथे डिस्कस करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुमचं हे तिकीट सबमिट करा जर तुमची एक्झाम सीईटीच्या दिवशीच येत असेल तर. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल सध्या तरी वाट पाहत आहे. दिलेल्या शेड्यूल वरती कुणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर नक्कीच सीईटी सेल आपलं जे शेड्यूल आहे ते चेंज करेल, एक्सटेंड करेल आणि नवीन तारखेला ही परीक्षा घेऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे पेपर क्लॅश होत असतील तर नक्कीच सीईटी सेलला कॉन्टॅक्ट करा आणि 3 इयर सीईटीचा जो पेपर आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा एक्सटेंड करू शकता. कारण शेवटी तुम्ही सीईटीचा फॉर्म भरलेला आहे, सीईटीची फी भरलेली आहे, तर सीईटी सेलची ही जबाबदारी आहे की तुम्हाला ती परीक्षा देता यावी आणि त्यासाठी सुटेबल डेट सुद्धा सीईटी सेल नक्की देईल. त्यामुळे तिकीट्स रेज करा, कॉल करा किंवा मेल करा आणि सीईटी एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, अशा पद्धतीने जर सीईटी एक्सटेंड झाली तर नक्कीच आपल्याला एक्स्ट्रा वेळ इथे मिळेल आणि आपलं सीईटीचं प्रिपरेशन सुद्धा चांगल्या पद्धतीने इथे होऊ शकेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची रेकॉर्डेड बॅच सुद्धा सुरू आहे. 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी इथे फुल सिलेबस रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील. तसेच तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट इथे दिल्या जातील. परीक्षेसंदर्भात असणाऱ्या फुल सिलेबस नोट्स, शॉर्ट नोट्स तसेच लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन सुद्धा या बॅचमध्ये घेतली जाईल. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.